राधा राधा रामकृष्ण. जसं की आपण मागच्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक शारीरिक रचना बघितली आणि एक लक्षात की आध्यात्मिक शारीरिक रचनेशिवाय आधुनिक शरीर रचनेचा काही उपयोग नाही किंवा काहीही तर्क नाहीये किंवा काही निष्कर्ष नाही. तो सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तो आध्यात्मिक शारीरिक रचनेला जाणार आणि मग आधुनिक शरीर रचनेला जाणार. दोघांना पण जाणावं लागेल. यालाच ज्ञान म्हणलं जातं. जसे दोन हात आहे, दोन्ही हातांनी तुम्हाला काय करावं लागतं, काम करावं लागतं, उपयोग करावा लागतो. तसंच ज्ञान ही आध्यात्मिक आणि आधुनिक या दोन्ही ज्ञानाला घेऊन जो चालेल तोच वास्तविक ज्ञानी किंवा वास्तविक निष्काम कर्मयोगी होईल. त्यामुळं तुम्ही आध्यात्मिक शारीरिक रचनेला आणि आधुनिक शारीरिक रचनेला जाणल्याशिवाय तुमच्यापाशी शरीराचं पूर्ण संपूर्ण ज्ञान प्राप्त होते असं पूर्ण होत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. तुम्ही बघा, या सृष्टीत दोन बाजू शिवाय कोणती बाजू नाही. दोन बाजू आहेत. उदाहरण घेतले तर दोन हात, दोन डोळे, दोन भुज, सगळ्या गोष्टी आलं लक्षात. सो जसं दोन बाजू आहेत तसंच प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू मी इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामध्ये पहिली बाजू मी तुम्हाला सांगितली की आध्यात्मिक शरीर रचना कशी आहे. आता मी काय समजून सांगेल, आधुनिक शरीर रचना कशी. तर 13 प्रकारची आधुनिक शरीर रचना आहे, खूप मोठी नाहीये लक्षात. आता मी फक्त पीपीटी काढून किंवा इम्पॉर्टन्स काढून का तुम्हाला सांगतो, का करून कोणता टॉपिक राहून नाही जावा आणि कोणता टॉपिक काय नावा सुटून नाही जावा म्हणून. सो 13 प्रकारच्या तर काय आहेत पूर्णपणे शारीरिक रचना आहे, बाकी कोणत्या नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली काय आहे तर अवयव प्रणाली. कोणती प्रणाली आहे? अवयव प्रणाली. अवयव प्रणालीमध्ये महत्वाचे आकडे लक्षात घ्या. हाडे आहेत पूर्ण आपल्या बॉडीमध्ये 206. त्यानंतर स्नायू आहे 600. त्यानंतर रक्त आहे 5 ते 6 लिटर. त्यानंतर शरीरात तापमान किती असतं? 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर नाडी गती काय? 60 ते 100 प्रति मिनिट. नाडी गती म्हणजे काय रे? श्वास घेण्याचा जो काय असतो स्पीड असतो तो 60 ते 100 प्रति मिनिट. म्हणजे एका मिनिटात 60 ते 100 आपलं काय होऊ शकते, हार्ट रेट कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर संघटन पातळी. म्हणजे संघटन पातळी म्हणजे काय रे? त्याच्यामध्ये पेशा म्हणजे काय? सेल. शरीराची सर्वात लहान एकक म्हणजे पेशी. ठीक आहे. त्यानंतर टिश्यू उतक, पेशींचे समूह. त्यानंतर अवयव ऑर्गन म्हणजे काय? हृदय, मेंदू, फुफ्फुसे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे प्रणाली म्हणजे सिस्टम, पचन, श्वसन, रक्तभिसरण. अस्थिसंस्था म्हणजे काय? स्केलेटल म्हणजे आपल्याचा हाडाचा काय? सांगाडा. ठीक आहे. त्यानंतर येतं आता आपण अस्थि संस्थेला समजू. अस्थिसंस्था काय रे? जो शरीराला काय देतो? आधार देतो. म्हणजे आपल्या जसं घराला काय करतं, पिल्लर्स आधार देतं, तसं आपल्या शरीराला हाडा आधार देते. म्हणजे पूर्ण मुवमेंट करणं, स्टेबल राहणं, कंडिशनिंग ठेवणं, त्यानंतर स्टेबिलिटी ठेवणं, हे सगळं काम कोण करतं? हाड शरीराला आधार देतं. अवयवांचे संरक्षण करतं. जे आतमध्ये अवयव आहे त्याचं संरक्षण करतं. आलं लक्षात. त्यानंतर हालचाल करण्यास मदत करतं. जे आता मी हालचाल करतोय का, हे हाडांमुळे करतो. बरोबर. त्यानंतर रक्तपेशी निर्माण करतं. महत्वाची हाडे कोणती आहेत ते जाणून घ्या. कवटी, मणक्याचा कणा. कवटी म्हणजे काय रे? मेंदूचे संरक्षण करतं. मणक्याचा कणा. त्यानंतर बरगड्यामध्ये काय? हृदय व फुफ्फुसाचे काय? संरक्षण. ठीक आहे. त्यानंतर फेमर, सर्वात मोठे हाड असतं फेमर. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टेपिस, सर्वात लहान हाड आहे स्टेपिस. त्यानंतर आता मी ते जसं तुम्हाला सांगितलं का आपण सिस्टम तयार करणार आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी परत तुम्हाला एकदा समजावून सांगेन. ठीक आहे. की बाबा सर्वात हाड कुठं असतं, ते कोणतं आहे, हे पण दाखवणार आहे मी, पण हळूहळू दाखवतो. मला जरा वेळ द्या, मी करतो सगळ्या गोष्टी. त्यानंतर स्नायू संस्था म्हणजे काय? मस्क्युलर सिस्टम कसा आहे हे जाणून घेऊ. स्नायूचे 2 प्रकार. एक इच्छाधीन स्नायू म्हणजे हात पाय. लक्षात. एक अनेक चिक स्नायू म्हणजे पोट आणि आतडे. एक इच्छाधीन जे इच्छेवर आपल्या मोमेंटम करतात, हात आणि पाय. एक अनैच्छिक स्नायू जे पोट आणि आतडे. त्यानंतर हृदय स्नायू फक्त हृदयात असतं. काय असतं? हृदयात. कार्य काय यांचे? हालचाल, शरीराची स्थिती, उष्णता निर्माण. त्यानंतर 5वं काय रे? रक्तभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण बघू हृदय, रक्तवाहिन्या. त्यानंतर कप्पे म्हणजे आरए, आरव्ही, आले, एलव्ही. रक्तघटकात काय येतं? आरबीसी ऑक्सिजन वाहून नेते. डब्ल्यूबीसी रोगापासून संरक्षण करते. प्लेटलेट्स रक्त गोठवणे. त्यानंतर आता रक्तवाहिन्या हे जाणले रक्तघटक कोणते? आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे रक्तघटक. रक्तवाहिन्या कोणत्या आहे? धमन्या, शिरा, केशवाहिन्या. लक्षात घ्या. सो धमन्या काय? ऑक्सिजन युक्त रक्त. शिरा अशुद्ध रक्त. केशवाहिन्या वायू देवाणघेवाण. त्यानंतर आता येतं 6व्या नंबरला श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम.
सो श्वसन संस्थेला जाण्याचा जो भाग आहे तो अशा पद्धती आहे: नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि अल्व्हिओलाई. ठीक आहे. त्यानंतर यांचं कार्य काय आहे? ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. हे सगळं काम करतं आपली श्वसन संस्था म्हणजे नाक. त्यानंतर येतं पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. सो अन्नाचा प्रवाह, तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, महत्वाचे अवयव यकृत, पित्त तयार करते, स्वादुपिंड एन्झाईम तयार करते, कार्य अन्नाचे पचन. त्यानंतर पोषक द्रव्य. आता आहे मज्जा संस्था म्हणजे नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम मध्ये काय काय येतं? मेंदू, मज्जारज्जू, नस. त्यानंतर मेंदूचे भाग लक्षात घ्या: सेरेब्रुम, सेरेबेलम, मेडुला. म्हणजे सेरेब्रुम म्हणजे विचार आणि स्मरणशक्ती, सेरेबेलम संतुलन, मेडला श्वास, हृदय, गती. आता त्यानंतर येतं उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टम. एक्सक्रेटरी सिस्टम मध्ये मूत्रपिंड, मूत्रवाहिन्या, मूत्राशय आणि मूत्रमार्ग. लक्षात आले का? त्यानंतर 10वी जी आहे ती आहे एंडोक्राईन सिस्टम म्हणजे अंतःस्रावी संस्था. त्यामध्ये काय येतं लक्षात घ्या: जे हार्मोन्सला नियंत्रित करतात, वाढ, चयापचय, त्यानंतर भावना. लक्षात आलं? त्यानंतर जे 10व्या नंतर 11वी क्रिया आहे शरीराच्या काय आधुनिक क्रियेची रचनेची, ते आहे रोगप्रतिकारक संस्था. हे मी काय सांगतोय? आधुनिक शरीराची काय सांगतो? रचना सांगतो, कशा प्रकारे असते आणि कशा प्रकारे ते काम करते. त्याला इंडेप्थ आपण सांगू, हळूहळू सांगू. आता आपली जस्ट सुरुवात आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक संस्था म्हणजे इम्युन सिस्टम जे रोगापासून संरक्षण करते. त्याचे महत्वाचे घटक कोणते? WBC, अँटीबॉडी आणि लसिका ग्रंथी. त्यानंतर येतं ज्ञानेंद्रिय, सेन्स ऑर्गॅझम. हे येतं 12व्या रचनेमध्ये. तर 12व्या रचनेमध्ये काय येतं? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे आले सेन्स ऑर्गॅझम, ज्ञानेंद्रिय. त्यानंतर येतं प्रजनन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय येतं? वृषण म्हणजे शुक्राणू, स्त्री, अंडाशय म्हणजे अंडे. आलं लक्षात? आणि गर्भाशय, बाळाची वाढ. लक्षात आलं? त्यानंतर इथेच आपलं हे चॅप्टर काय होतं? कम्प्लीट होतं. सो अशी 13 प्रकारच्या रचना या आधुनिक शरीरामध्ये आहेत. पण एक लक्षात घ्या, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही आधुनिक रचनेसोबत आध्यात्मिक रचना जर नाही जाणली तर या शरीराचा तुम्ही कधीही उपयोग करू शकणार नाही. हे शरीरच तुमचं वाटतं. राधा राधा.